नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मे 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच केंद्र सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केलेला आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 23 सप्टेंबर हा दिवस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युनियन गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने हा 23 सप्टेंबर दिवस आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तरी सुद्धा दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. केंद्र सरकारने 2025 पासून धनतेरस ऐवजी 23 सप्टेंबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्याची तारीख अधिकृतपणे बदललेली आहे. दुसरा पॉईंट, दरवर्षी धनतेरसची तारीख बदलू नये आणि जागतिक आणि राष्ट्रीय आयुर्वेद उत्सवाचे नियोजन सोपे व्हावे यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अंडर 19 सॅफ फुटबॉल स्पर्धा 2025 जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने बांगलादेश या संघाचा पराभव करत अंडर 19 हे जे काही सॅफ फुटबॉल स्पर्धा झाली, चॅम्पियनशिप झाली 2025 ची, त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे आपल्या भारताने. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर बाकीच्या वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन 2025 मध्ये क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत, चॅम्पियनशिप झालेल्या आहेत, त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. मी नेहमी सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत परत किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. SABA महिला चॅम्पियनशिप 2025 भारताने जिंकली. 2024-25 रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने. आशियाई महिला कबड्डी स्पर्धा भारताने. चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने. 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद झारखंडने. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स लँडो नॉरिसने. 2025 तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका भारताने जिंकली. CCI बिलियर्ड्स चॅम्पियनशिप पंकज अडवाणी. ला लिगा 2024-25 FC बार्सिलोना या संघाने जिंकलं. सुपरबेट क्लासिक 2025 बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानन यांनी या ठिकाणी जिंकला आहे. दोहा डायमंड लीगमध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावरती नीरज चोप्रा आलेले आहेत. आणि अंडर 19 सॅफ फुटबॉल स्पर्धा 2025 मध्ये विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. अलीकडेच भारताचा 86व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर, 86 नंबरचा चेस ग्रँड मास्टर म्हणून कोण बनलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, LR श्रीहरी. काय नाव आहे? LR श्रीहरी असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे. 86 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनलेले आहेत. मग तुम्हाला काय विचारलं जाईल? एक तर पहिलं कोण आहे आणि हे जे काही 86 झालं याच्या अगोदरचे 2-3 विचारले जाऊ शकतात. बरोबर? तर तुम्हाला सगळी तयारी ठेवायची आहे. तर लिहून घ्या. 86 क्रमांकाचे ठरले आहेत LR श्रीहरी. 85 क्रमांकाचे होते P श्याम निखिल जे की तमिळनाडूचे आहेत. 84 क्रमांकाचे होते वैशाली रमेश बाबू जे की तमिळनाडूचे आहेत. त्यानंतर 83 क्रमांकाचे आहेत आदित्य S सामंत जे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. जर तुम्हाला असं विचारलं पहिले बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण होते, तर विश्वनाथन आनंद 1988 मध्ये. तरी सुद्धा एक्स्ट्रा अजून 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण म्हणलं तर S विजयलक्ष्मी 2001 मध्ये. माझ्या मते या सुद्धा तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. जर तुम्हाला असं विचारलं जगातील सर्वात तरुण महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर 2002 मध्ये कोनेरू हम्पी. सध्या भारतामध्ये 3 महिला ग्रँड मास्टर आहेत. कोण कोण? कोनेरू हम्पी, द्रोणवल्ली हरिका आणि R वैशाली. आणि जर तुम्हाला असं विचारलं पहिली आंतरराष्ट्रीय मास्टर 1961 मध्ये मॅन्युअल एरॉन यांनी या ठिकाणी जिंकलेली होती. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या संस्थेने लिंग संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी
कॅम्पस कॉलिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NCW. आणि NCWचा फुल फॉर्म काय? नॅशनल कमिशन फॉर वुमन, मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय महिला आयोग. एक याच्या मागचं उद्दिष्ट लिहून घ्या. हे जे काही कॅम्पस कॉलिंग प्रोग्राम आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैंगिक छळाला आळा घालणे आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागील या ठिकाणी उद्देश आहे. ठीक आहे. तर NCW नॅशनल कमिशन फॉर वुमनने हे या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला आहे. प्रोग्रामचं नाव आहे कॅम्पस कॉलिंग. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोग मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याचे वर्तमानमधील अध्यक्ष चेअरमन आहेत विजया रहाटकर. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. इंडिया 6G 2025 याची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इंडिया 6G 2025 ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद या शहराच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय असणार आहे? तर 6G तंत्रज्ञानामध्ये भारताला जागतिक लीडर बनवणे हे याच्या मागचं उद्देश आहे. आणि विजन भारत, अजून एक पॉईंट लिहून घ्या. 6G विजन आहे 2030 पर्यंत जागतिक नेतृत्वामध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी येण्याचा प्रयत्न करणं. ठीक आहे. प्रश्न आहे परिषदेबद्दल. तर बाकीच्या अन्य महत्त्वाच्या ज्या काही परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक सरकार शिखर परिषद दुबईमध्ये, सामाजिक न्यायावर प्रथमच प्रादेशिक संवाद दिल्लीमध्ये, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दिल्लीमध्ये, नारी शक्ती से विकसित भारत समिट दिल्लीमध्ये, 150वी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तानमध्ये, जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, गल्फ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपो आणि कॉन्फरन्स दुबईमध्ये, आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया 2025 सिंगापूरमध्ये, समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये आणि इंडिया 6G 2025 ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे टिंबटिंब हे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ हे राज्य या ठिकाणी भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. इंडियाज फर्स्ट स्टेट बनलेलं आहे. कशासाठी? ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं. मग अशाच प्रकारे बाकीचे जे काही प्रथम गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण लागू करण्यात आलं गुजरातमध्ये. पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव ठरलं मसाली गाव. पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तमिळनाडूमध्ये. पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राममध्ये. पहिले कायमस्वरूपी कलाग्राम केंद्र उत्तर प्रदेशमध्ये. पहिला AI युक्त जिल्हा सिंधुदुर्गमध्ये. पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड गाझियाबादमध्ये. पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा दिल्ली विधानसभा. पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान नोएडामध्ये. आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ राज्य. पुढचा प्रश्न. दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजेच 21 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस इतर उपक्रमांसह प्रतिज्ञा समारंभाने चिन्हांकित केला जातो. दुसरा पॉइंट. दहशतवाद आणि हिंसेचा धोका आणि त्याचा लोकांवर, समाजांवर आणि संपूर्ण देशावर होणारा परिणाम याविषयी देशातील सर्व स्तरातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आपण दरवर्षी साजरा करत असतो, पाळला जात असतो. 21 मेला दहशतवाद विरोधी दिवस. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. लिहून घ्या. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 6 मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस. जागतिक उच्च रक्तदाब दिवस. आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस, जो की 17 मेला आहे 2025 मध्ये.
18 मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वयाच्या कितव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी 86व्या क्रमांकाच्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. ज्यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झालेलं होतं आणि त्यांचं एक आत्मचरित्र आहे 4 नगरातले माझे विश्व. ठीक आहे. त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. 1962 मध्ये स्मिथ पुरस्कार, 1965 मध्ये पद्मभूषण, 1996 मध्ये कलिंग पुरस्कार, 2004 मध्ये पद्मविभूषण, 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण आणि 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार. अशा वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त असलेले हे व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर जयंत नारळीकर. हे एक जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रसारक आहेत ज्यांचं 86व्या वर्षी या ठिकाणी वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. कर्नाटक राज्य सरकारने कोणत्या क्षेत्राला चालना देण्यासाठी इन स्पेस सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए कमर्शियल स्पेस सेक्टर असं म्हणता येईल. बरोबर. तर कमर्शियल स्पेस सेक्टर या क्षेत्राला चालना देण्यासाठी इन स्पेस सोबत सामंजस्य करार केलेला आहे. कोणी? कर्नाटक सरकारने. कशासाठी? तर लिहून घ्या. उद्दिष्ट आहे भारताच्या व्यावसायिक अवकाश क्षेत्रामध्ये राज्याची उपस्थिती मजबूत करणे. हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. या ठिकाणी कोणासोबत करार केला आहे? तर इन स्पेस सोबत करार केला आहे ज्याची स्थापना 2020 मध्ये झाली. मुख्यालय आहे अहमदाबाद गुजरात या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत या ठिकाणी इन स्पेसचे डॉक्टर पवन गोयंका. कोणत्या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं? तर कर्नाटक राज्यामध्ये. पहा, कर्नाटक राज्य सरकारने हा सामंजस्य करार केलेला आहे. तर कर्नाटक बद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाची धरण आहेत तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर सुरू केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम या राज्याने अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर सुरू केलेली आहे. प्रश्न आहे AI संदर्भात. तर लगेच जाता जाता सुद्धा काय करूया आपण AIच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे लेटेस्ट करंट अफेअर्सचे स्टॅटिक्स प्रश्न आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. सेवा चॅटबॉट लॉन्च केला सेबीने. 125 भारतीय भाषांसाठी AI प्रकल्प मोरनी विकसित केला डीप या ठिकाणी माइंडने, गुगल डीप माइंडने. जिओ ब्रेन AI आहे रिलायन्सचं. शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट आहे कर्नाटकचं. भारताने पहिली AI डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केली. पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर ठरली आहे काव्या मेहरा. जेनकास्ट नावाचे ग्राउंड मेकिंग AI मॉडेल विकसित केलं गुगल डीप माइंडने. AIची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल ठरली आहे माहिया. AIच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट इराह. पहिला AI युक्त जिल्हा सिंधुदुर्ग. AI क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम आहे AI किरण. आणि अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर या ठिकाणी पहिली ठरली आहे आसाम राज्याची. पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्रांच्या मते 2025 आणि 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनणार आहे किंवा असेल? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश. लक्षात घ्या UN संयुक्त राष्ट्रांच्या मते 2025 आणि 2026 मध्ये भारत हा देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 12 वर्षांनी एकदा साजरा केला जाणारा सरस्वती पुष्करलू हा जो काही महोत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 12 वर्षांनी एकदा साजरा केला जाणारा सरस्वती पुष्करलू नावाचा उत्सव या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत सुरू झालेला आहे. शेवटचा प्रश्न. होंडुरासने अलीकडेच कोणत्या भारतीय शहरामध्ये आपले दूतावास उघडलेले आहेत? तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या.
राजनैतिक आणि विकासात्मक संबंधाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये होंडुरासने नवी दिल्लीमध्ये आपल्या नवीन दूतावासाचे इनॉग्रेशन केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले AI चालित सोने वितळवणारे ATM कोठे सुरू झालेलं आहे? पुणे, हैदराबाद, मुंबई की चेन्नई? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया. लिहून घ्या. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 6 मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस. जागतिक उच्च रक्तदाब दिवस. आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस, जो की 17 मेला आहे 2025 मध्ये. 18 मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती